स्पर्धा परीक्षा गणित या चॅनलमध्ये मी सोमनाथ लोमटे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण DMER व DHS च्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न पाठीमागील एक्झाम मध्ये पडलेले आहेत त्याचं सोल्युशन आपण कंटिन्यू करत आहोत। भाग 1 मध्ये आपण 31 मार्च 2018 मध्ये DMER ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये गणिताचे प्रश्न आपण सोल्युशन केला आहे। या भागामध्ये आपण त्याच परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेमध्ये जे काही प्रश्न पडले आहेत त्याची उकल आपण या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व नक्की लाईक करा। तर सुरुवात करूया। DMER 31 मार्च 2018 मध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत बुद्धिमत्तेच्या संदर्भात ते प्रश्न आपण काही करूया, कंटिन्यू करूया। प्रश्न पहिला आहे, जर हिरव्याला पांढरा म्हटला, पांढऱ्याला पिवळा म्हटला, पिवळ्याला निळा, निळ्याला गुलाबी आणि गुलाबीला काळा म्हटले तर आकाशाचा रंग काय आहे? पर्याय दिलेत हिरवा, निळा, गुलाबी आणि पिवळा। अशा पद्धतीचे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारतात। प्रश्न सोडवताना या पद्धतीचे जे काही कशाला काय म्हटलं असे जे काही प्रश्न आहेत नेहमी पडले। DHS पाठीमागे जे झाले त्याही एक्झाम मध्ये असे प्रश्न आहेत, त्याही एक्झाम मध्ये DMER च्या एक्झाम मध्ये प्रश्न पडलेला आहे। प्रश्न कसा सोडवायचा बघा। प्रश्न सोडवताना गणितातील शेवटचं वाक्य वाचायचं। शेवटचं वाक्य काय आहे? तर आकाशाचा रंग काय आहे? हे शेवट, तर आकाशाचा रंग काय आहे? हा जो शेवटचं वाक्य आहे, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये शेवटचं वाक्य आहे तर आकाशाचा रंग काय आहे याचं उत्तर आपल्याला काय करायचं, लिहायचं आहे। याचं उत्तर काय आहे? आकाशाचा रंग काय आहे, जे की आपल्याला माहित आहे पूर्वज्ञानावर आधारित। आकाशाचा रंग काय आहे? आकाशाचा रंग काय असेल? निळा। आकाशाचा रंग काय असतो? निळा। हे जे उत्तर येईल कधीही वेगवेगळे प्रश्न असतात, शेवटचं वाक्य वाचायचं, उत्तर लिहायचं आणि याला प्रश्न विचारायचे पुढच्या बाजूला असं लिहायचं, ला काय म्हटले? निळा ला काय म्हटले? हे आपण पुढे काय करायचे, जोडायचं आहे। शेवटचं वाक्य वाचायचं, पूर्वज्ञानावर आधारित उत्तर लिहायचं आणि त्याला विचारायचं निळा ला काय म्हटले आहे। जसंच्या तसं वाक्य वरच्या प्रश्नामध्ये शोधायचं आहे। वरच्या प्रश्नामध्ये बघा, निळ्याला काय म्हटलंय? गुलाबी म्हटलंय। पिवळ्याला निळा म्हटलंय, परंतु आपल्याला पिवळ्याला विचारणे, आपल्याला हेच वाक्य जसं आहे तसं वरच्या प्रश्नामध्ये शोधायचं आहे। म्हणून निळ्याला काय म्हटले? निळ्याला काय म्हटलंय? गुलाबी म्हटलं आहे। म्हणून आपलं उत्तर काय असेल? निळाला काय म्हटलं आहे? गुलाबी। म्हणून आपलं उत्तर काय असेल? गुलाबी। या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे। वारंवार परीक्षेमध्ये असे प्रश्न आहेत, कशाला काय म्हटले, कशाला काय म्हटले। शेवटचं वाक्य वाचायचं, पूर्वज्ञानावर आधारित उत्तर लिहायचं, त्याला पुढे प्रश्न विचारायचा, ला काय म्हटले? असंच्या असं वाक्य वरच्या प्रश्नामध्ये शोधायचंय आणि तो असेल निळ्याला गुलाबी म्हटले म्हणून आपलं उत्तर काय असेल? गुलाबी। या पद्धतीनं प्रश्न सोडवता येईल। मेथड आवडली असेल नक्की लाईक करा। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपल्याला 21/3 तर 574 ला काय असेल? पर्यायामध्ये दिलेला आहे 23, 82, 97, 113। हा जो सहसंबंध आहे याचा अर्थ या दोघाचा संबंध जसा आहे तसाच या दोघाचा संबंध आहे। ह्या दोघाचा संबंध आला तर आपण शोधून घ्यायचा। 21 आणि 3 चा काय संबंध असेल? 21 चं 3 करायचंय तर कसं करू शकाल तुम्ही? 21 ला आपण भाग देऊया। 21 ला जर आपण 7 ने भागितलं असतं, 7 ने, तर उत्तर काय आलं असतं? 7 त्रिक 21। 7 ने 21 ला भागितलं उत्तर किती आलं? 3। तर हेच आपण या बाजूला इथे मांडू शकतो। 7 ने इथं भागूया, 7 1 7, 7 8 56, 57 मधून 56 गेले, बाकी 1 उरले, इथे लिहिलं। 1 च्या पुढे 4 झालं, 14, 7 1 7, 7 2 14, उत्तर काय येईल? 82। पर्याय क्रमांक काय असेल? 2 योग्य असेल। याचा अर्थ या दोघाचा जसा संबंध प्रस्थापित होईल तसाच सहसंबंध पुढच्या दोघांमध्ये प्रस्थापित करायचा असतो। म्हणून उत्तर किती आलं असतं? 82 आलं असतं। या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो। पुढचा प्रश्न बघूया। मालिका दिलेली आहे बघा, 3, 4.5, 9, 22.5,
67.5 प्रश्नचिन्ह 945 पर्याय दिलेले आहेत 265.25 236.25 225.36 व 150. आता प्रश्नचिन्हाच्या जागी काही ही संख्या आहे 3 आहे 4.5 किंवा 4.5 9 22.5 67.5 प्रश्नचिन्ह आहे आणि 945. तर संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. बघा 3 असेल तर इथे 4 आहे इथे 9 आहे इथे 22 आहे याचा तर संख्या वाढत आहे. ज्यावेळेस संख्या वाढत जातात त्यावेळेस एक तर गुणाकार असतो अथवा बेरीज असते. संख्या जर कमी जास्त जर होत असेल तर तो एक भागाकार असतो अथवा वजाबाकी असते. म्हणून संख्या ह्या क्रमाने वाढत चालल्यात याचा अर्थ याच्यामध्ये गुणाकार अथवा फरक किंवा बेरीज असू शकते. तर 3 आणि 4.5 मध्ये जर आपण विचार केला तर 1.5 चा फरक आहे. 4.5 आणि मध्ये 4.5 चा फरक आहे. म्हणजे इथं 1 चा होता इथं 4.5 चा झाला म्हणजे याचा अर्थ बेरीज तर अजिबात नाही. आपण मिळवण्यात काय अर्थ नाही. म्हणजे आपण विचार करूया पट करूया की 3 गुणिले काय करावं म्हणजे 4.5. 3 गुणिले 1.5 जर केलं तर 3 दीड 4.5 बरोबर. 3 5 15 हात चालू 3 1 3 1 4 4.5. आता हे लक्षात येतं 4.5 आणि 9 4.5 ची दुप्पटच 9 असेल. याचा अर्थ इथं गुणिले किती केले गुणिले 2 केले. इथं दीड होतं इथं 2 केलं याचा अर्थ कितीचा फरक पडला 0.5 चा. याचा अर्थ याच्या पुढे किती न गुणावं लागेल आपल्याला गुणिले 2.5. बघूयात आपण 9 दुने 18 आणि हे 9.5 ला जर 4.5 झाला असं म्हणजे 22.5 आला असं. याचा अर्थ गुणाकार करताना दीड इथं 2 इथं 2.5 तर इथं किती असेल याला गुणिले किती करावं लागेल गुणिले 3 अर्धा 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 वाढवायचा आपल्याला 22.5 गुणिले 3. बघा आता चेक करूया 3 5 15 हात चाला 3 2 6 आणि 7 3 2 6 67.5 येतात. याचा अर्थ दीड 2 2.5 3 याचा अर्थ तिथे किती न गुणावं लागेल आपल्याला 3.5 गुणावं लागेल. म्हणून 3.5 आणि 67 चा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल. गुणाकार किती येईल बघा 5 5 25 4 2 5 7 35 आणि 2 37 हात 4 3 5 7 30 आणि 3 33. हा जो झाला पहिला गुणाकार. आपण पॉईंट विसरून गेलो सगळ्यात महत्वाचं 3 परत याला गुणूया 3 5 15 हात चाला 1 3 7 21 आणि 1 22 हात 4 2 3 7 18 आणि 2 20 यांची बेरीज बघूयात 5 7 5 12 हात चाला 3 आणि 3 6 3 पॉईंटच्या पुढे एक घर आणि पॉईंटच्या पुढे एक घर अशी 2 घर म्हणजे 236.25 इथं काय संख्या येईल आणि त्याला गुणिले 4 केले तर 945 येईल. मग उत्तर किती असेल आपण 236.25. पर्याय क्रमांक काय असेल दुसरा काय असेल योग्य असेल. याचा अर्थ पट होत होती हे जे आपल्याला कळालं पाहिजे की गुणाकार केल्यानं उत्तर आलं असतं. म्हणून इथं दीड 2 2.5 3 3.5 हे तुम्ही एवढं करायची आवश्यकता नाही. तुम्ही 67 पॉईंटला गुणिले 3.5 जरी लवकर केलं असतं तरी उत्तर आपलं काय असतं गुणाकार आला असतं 236.25 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. या पुढचा प्रश्न बघूया. निर्देश दिलेला आहे इतर 3 प्रतिसादापासून भिन्न असलेला प्रतिसाद आपल्याला निवडायचा आहे. याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे 45 35 85 आणि 72. तर 3 प्रतिसाद चांगला आणि एक वेगळा याचा अर्थ यातला भिन्न घटक ओळखायचा आहे वेगळा घटक ओळखायचा आहे. 45 35 85 आणि 72 म्हणजे वेगळं काय असेल हे शोधायचं आपल्याला. वेगळं शोधत असताना 3 नियम 4 पैकी 3 एक नियम लागेल आणि एक नियम लागणार नाही. मग हे नियम लावायचे कसे एक तर मूळ संख्येचे असतात वर्ग संख्येचे असू शकतात घनसंख्येचे असू शकतात किंवा पाड्यातील संख्या असू शकतात सम संख्या असू शकतात विषम संख्या असू शकतात. या पद्धतीने जे काय आपण ते लावू शकतो. आता याच्यामध्ये बघा एकच स्थानी 5 आहे इथं 5 आहे इथं 5 आहे इथं 2 आहे. याचा अर्थ 45 ला 5 ने भाग जातो 35 ला 5 ने भाग जातो. 5 ची कसोटीच आहे एकच स्थानी 0 अथवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. 85 ला 5 ने भाग जातो मात्र 72 ला 5 ने भाग जात नाही. म्हणून उत्तर काय असेल आपलं 72 काय असेल योग्य असेल. कुणाला असं वाटत असेल की 5 5 5 हे विषम संख्या आणि ही सम संख्या आहे त्याचंही उत्तर योग्य आलं असतं. त्याचे उत्तर किती आलं असतं 72 आलं असतं.
या पद्धतीने आपल्याला काय करायचं गणित सोडवायचं. वेगळा घटक काढताना असे वेगवेगळे तर्क तुम्ही लावू शकता. मग उत्तर काय असेल 72 असेल. म्हणून अशा जे काही परीक्षेमध्ये छोटे छोटे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपले मार्क्स वाढू शकतात, कारण मेरिट लागत असताना याही प्रश्नाचा उपयोग होतो आपल्याला, जो की आपण फक्त नर्सिंगचाच अभ्यास केला तर त्याच्या तुलनेमध्ये मेरिट कम्पेअर होत नाही. कारण जोपर्यंत 20 प्रश्नातले 1-2-4 जे काही क्वेश्चन आले, कधी 8 आले, कधी 10 आले, कधी 20 आले, हा सोपा भाग आहे. थोडीशी जर प्रॅक्टिस केली तर पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. आपण नक्कीच मेरिट अथवा नोकरीला आपण काय करू शकता, जॉईन करू शकता. म्हणून हे गणित खूप गरजेचे आहे, जे की तुम्ही वारंवार असे छोटे छोटे गणित सोडवणंही गरजेचं आहे. याच्यासाठीच आपण एक सेशन वेगळं चालू केलं, जे की DMR आणि DHS च्या संदर्भामध्ये आहे. तरी पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जी की वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले, पोलीस भरतीपासून ते MPSC पर्यंतच्या. परंतु एक आपण सेपरेट सेशन DMR व DHS साठी घेत आहोत. त्याच्यामध्ये जी शिफ्ट 1 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, पाठीमागे 2018 ला जे DMR झाले त्याच्यातले आपण काय करत आहोत, उकल घेत आहोत. यापुढचा प्रश्न बघूया. एका विशिष्ट कोड दिलेत. आता सांकेतिक भाषेचा हा जो प्रश्न आहे बघा, आता कोडमध्ये GONE याचा अर्थ 5139, NODAL नोडल याचा अर्थ 31268 अशा प्रकारे लिहिलं जाते. तर त्या कूट भाषेमध्ये LODGE हे कसे लिहिले जाईल. पर्याय दिलेले आहेत 51259, 84259, 82459 आणि 82659. प्रश्न सोडवताना बघा, सुरुवातीला आपल्याला GONE चा आणि नोडलचा त्यांनी दिलेला आहे. गणित सोडवताना कधीही जो सारखा भाग आहे तो बघायचा असतो दोघांमध्ये अथवा तिघांमध्ये. म्हणून ज्यांना अक्षर बघू वाटतं त्यांनी अक्षर पहा, ज्यांना अंक लवकरात लवकर चेक करता येतील ते पहा. दोघांमध्ये सारखा भाग आहे 1, दोघांमध्ये अजून 3 समान आहे. याचा अर्थ 2 अक्षर सारखे आहेत, जे की आपल्याला चेक करायचे. म्हणून दोघांमध्ये समान असलेले 1 आणि 3 याच्यामध्ये 2 अक्षर बघा. आता N एक सारखा आहे आणि O एक सारखा आहे. 1 2 3 3 नंबरला N दिलेला आहे, ज्याचा की 3 आकडा आहे. आणि ते N 1 नंबरला दिले, याचा अर्थ 3 आकडा आहे. याचा अर्थ N ची व्हॅल्यू किती आली असते, 3, आणि O ची व्हॅल्यू किती आली असती, 1 आली असते. O ची व्हॅल्यू किती आली असते, 1. O जो दिलोय तो आपण काय करूया, इथे लिहूया 1. बाकीच्या गोष्टी कोणत्याच सारख्या दिलेल्या नाहीत, म्हणून उर्वरित जे काही अंक आहेत ते आपण त्या पद्धतीने त्यांना देऊन टाकूया. जसं की 3 म्हणजे N झाला. आता G याचा अर्थ आपण याच ठिकाणी 5 ही O ऑलरेडी आणि N लिहिलंय आपण. E याचा अर्थ काय असेल, 9 असेल. O आणि N आपलं झालेलं आहे DAL. D याचा अर्थ आपण 2 घेऊ शकतो. A याचा अर्थ 6 घेऊ शकतो आणि L याचा अर्थ काय घेऊ शकतो, 8 घेऊ शकतो. या पद्धतीने आपण संख्या त्यांना मांडून टाकूया. L याचा अर्थ बघा, L म्हणजे शेवटची संख्या 8 या पद्धतीने लिहूया. D याचा अर्थ काय असेल, हे 2 असेल. G म्हणजे सुरुवातीची संख्या 5 आणि E याचा अर्थ शेवटची संख्या काय असेल, 9 असेल. मग 81,259 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. मग पर्याय क्रमांक काय असेल, पहिला 81,259. प्रश्न खूप सोपा आहे, प्रश्न अवघड दिला नाही. कारण 2 3 4 5 6 असे शब्द देतात ते, त्यावेळेस त्याची एक टेक्निक असते की तिघांमध्ये सारखा असलेला शब्द, दोघांमध्ये सारखा असलेला शब्द, पहिल्या आणि शेवटमध्ये सारखा असलेला शब्द आपल्याला वेगळ्या बाजूला लिहावा लागतो आणि त्याचे नंबर्स त्याच्या अक्षराच्या पुढे द्यावे लागतात. परंतु प्रश्न अतिशय सोपा होता. फक्त O आणि N याच्यामध्ये, O आणि N मध्ये 1 आणि 3 होतं. याचा अर्थ O ची किंमत आणि N ची किंमत. कुणाला असं वाटेल की नाही सर, O जी तुम्ही 1 घेतली ती 3 ही असू शकते, नक्कीच असू शकते. मग आपण 3 जर इथे घेतली तर पर्याय चेक करूया की नंबर 2 ला 3 किंवा 3 असलेला कुठला आहे का. तर त्या पर्यायामध्ये कोणताच नाहीये की ज्याच्यामध्ये 3 आकडा आहे. म्हणून आपण O1 घेतला आणि उत्तर आले 81,259. मग पर्याय क्रमांक काय असेल, पहिला काय असेल, योग्य असेल. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. पुढचा प्रश्न बघूया, जो की परीक्षेमध्ये विचारलेला आहे, सहसंबंधामध्येच विचारला आहे, परंतु आता संख्याच्या ऐवजी अक्षर विचारलेले आहे. बघा, LOM
म्हणजेच NMK सहसंबंध दिलाय PKI सहसंबंध विचारलाय. पर्याय दिलाय RIH SGH RIG आणि RGH या पद्धतीने दिलेला आहे. प्रश्न सोडवताना ABCDचा उपयोग करू शकतात. आपण ABCD लिहू शकता सुरुवातीला लक्षात येण्यासाठी. EFGHIJKLMNOP QRSTUVWXY आणि Z. तर ह्या दोघांचा जसा संबंध आहे तसंच या पुढच्या दोघांचा संबंध लावायचा आहे. गणित सोडवताना मी थोडंसं लक्षात येण्यासाठी या बाजू खाली घेतो. LOM चा सहसंबंध लावायचा NMK. तसं PKI चा सहसंबंध आपल्याला खालच्या बाजूने जोडायचा आहे. जोडूयात बघूया. L ला N आणायचं आपल्याला तर काय करावं लागेल बघा. N एक अक्षर सोडून, याचा अर्थ एक अक्षर सोडून किंवा त्याच्यामध्ये दोन मिळवल्यानंतर L च्या पुढे तर काय येईल अक्षर N. म्हणजे L मध्ये आपण 2 प्लस घेतो 1 and 2 किंवा एक मिळवल्यानंतर पुढचा अक्षर जसं तुम्हाला ग्राह्य धरायचं आहे तसं. सध्या मी 2 करतो. L मध्ये 2 मिळवल्यानंतर जे काय अक्षर येईल ते O आणि M मध्ये बघूया. O M एक अक्षर सोडून या बाजूला रिटर्न पाठीमागे आहे. याचा अर्थ फर्स्ट अँड सेकंड मायनस काय करूयात 2 करूयात. MK M च्या पाठीमागे सुद्धा K किती अक्षर आहे फर्स्ट अँड सेकंड म्हणजे मायनस काय करूयात 2 करूयात. हे मांडून घेतलं आपण म्हणजे +2 -2 -2 जे आहे. आता याच्यामध्ये PKI मध्ये हाच फॉर्म्युला वापरायचा. याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाठीमागलं दुसरं अक्षर आणि पाठीमागलं दुसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. चला P च्या पुढे दुसरं अक्षर बघूयात आपण. P च्या पुढे 1 2 इथं काय असेल A. K च्या अगोदर दुसरं अक्षर बघूयात. K इथं आहे पहिलं दुसरं इथं किती असेल R. I च्या अगोदर दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर शोधायचंय. I च्या अगोदर 1 आणि 2 G. मग आपलं उत्तर काय असेल RIG. उत्तर काय असेल RIG. पर्याय क्रमांक 3 याचं काय असेल उत्तर योग्य असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो सहसंबंधामध्ये. म्हणजे बुद्धिमत्तेचे प्रश्न व गणिताचे प्रश्न 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न तर आपल्याला परीक्षेमध्ये 2018च्या DMR मध्ये विचारलेले आहेत. राहिलेले 10 प्रश्नांमध्ये मराठीचे काही प्रश्न जीकेचे काही प्रश्न विचारलेले त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. DHS व DMR ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टेलिग्रामवरती एक चॅनल तयार केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. अवश्य त्याला जॉईन व्हा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओचं नोटिफिकेशन अथवा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करून त्याच्या संदर्भातले प्रश्न आणि अडचणी आपण त्या चॅनलवरती तिथं घेणार आहोत. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ते नक्की काय करा, त्या ग्रुपला जॉईन व्हा.